नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेंद्र सागर ग्रीन लीफ क्रॉप केअर. आज आपण पिंपळनेर येथील प्रगतशील बागायतदार श्री नानासाहेब मोरे यांच्या खरबूज या पिकामध्ये आलेलो आहे. त्यांचं आपण सेटिंग पाहिलं आहे आणि आपल्याला थोडंसं त्यांच्याकडून आपल्या प्रोडक्टविषयी आणि इतर गोष्टींविषयी थोडीशी माहिती करून घ्यायची आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे. नमस्कार. नमस्कार. नानासाहेब, हा किती दिवसाचा प्लॉट आहे? हा प्लॉट 1 महिना 12 दिवसाचा. 1 महिना 5 दिवस. 1 महिना 5 दिवसाचा हा प्लॉट आहे. बरं, एका वेलीला सेटिंगचं प्रमाण काय? 4 ते 5. 4 ते 5. सेटिंग ह्या वातावरणाच्या हिशोबाने तुम्हाला होईल ही अपेक्षा होती? नव्हती. बरं, यामध्ये आता तुम्ही आळी, नागाळी, थ्रिप्स, पांढरी माशीसाठी ग्रीन स्ट्रायकर आणि ग्रीन स्पार्कल याचा एक वापर केला आहे. प्रत्येक बुरशीनाशकामध्ये आपण टाकून मला वाटतं त्याचे आपले 2 ते 3 स्प्रे झाले असतील. 3 स्प्रे झाले. ते 3 स्प्रे घेतल्यानंतर एका स्प्रे नंतर किती दिवस कव्हरेज भेटतं नागाळीला किंवा आळीला? 10 दिवस. 10 दिवस तुम्हाला बिनधास्त कव्हरेज. आणि किती वर्षापासून वापरताय तुम्ही या गोष्टी? हे 10 वर्ष झाले. 10 वर्ष झालं. ठीक आहे. आता यासाठी आपण आपलं जे ग्रीन लीफचं 4G+ म्हणून मॉलिक्यूल आहे तो सेटिंगसाठी वापरला होता. त्याचे काय परिणाम भेटले तुम्हाला? 1 नंबर दिलेला आहे. काय म्हणजे रिझल्ट काय वाटला? सेटिंग आणि फळाची ही जी ग्रोथ आहे 1 नंबर मिळाली. ठीक आहे. बाकी आमचं सिक्रेट कार्बन तुम्ही पहिल्यापासून वापरताय आणि कंटिन्यू वापरत राहणार आहे. जे तुम्ही ग्रीन लीफच्या औषधांसाठी पैसे मोजताय त्या पैशाचा आणि रिझल्टचा ताळमेळ बसतो का? हो, बसते. खूप महाग आहेत, खूप स्वस्त आहेत, मापात आहे, काय प्रॉब्लेम? मापात आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि रिझल्ट तुम्हाला 100%? ओके, ठीक आहे. तर आता हा किती एकराचा फळ आहे आपला? 3 एकराचा. 3 एकराचा फळ आहे. आणि जेव्हा आपल्याला सलग 8 दिवस पाऊस चालू होता तेव्हा आपण स्प्रेचं जे मॅनेजमेंट केलं ते कसं वाटलं तुम्हाला? 1 नंबर वाटलं. आपल्या प्लॉटमध्ये भुरीची थोडीशी लागण झाली होती, पण ती भुरी पण आपण निमरॉडे औषधावर चांगल्या प्रकारे कव्हर झाली आपल्याला. तर एकत्रित उत्पादन किती मिळेल अशी अपेक्षा आहे आपल्याला? त्याच्यात एकत्र उत्पन्न 30 ते 35 टन. आणि जे मी स्वतः सुरेंद्र सागर, माझी जी कन्सल्टन्सी तुमच्या प्लॉटला लागते, तर तुम्हाला काय म्हणजे त्याबद्दल काय मत व्यक्त करू शकता तुम्ही? प्लॉटमध्ये रोग येण्याचं प्रमाण किंवा काही गोष्टी येण्याच्या आधी केल्या जातात आपल्याकडे म्हणून रोग वगैरे येत नाही, तर त्या संदर्भात काय सांगू शकता? त्या संदर्भात मार्गदर्शन चांगलं आहे. मार्गदर्शन चांगलं आहे, ॲक्युरेट मिळते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जेव्हा आपला हा प्लॉट हार्वेस्ट होणार आहे त्यावेळेस आपण इथं व्हिडिओ घेणार आहे. अंदाजे अपेक्षित उत्पन्न काय आपल्याला? 30 ते 35 टन. आणि वेलींची संख्या अंदाजे किती आपली? 3 एकराचा प्लॉट आहे आपला, बरोबर आहे? 8 पाकिट आहेत. ठीक आहे. आपण परत एकदा हार्वेस्टिंगच्या वेळेस एकदा परत प्लॉटचं सिच्युएशन घेऊया. नमस्कार, धन्यवाद, मंडळ आभारी.